यवतमाळमध्ये मोदींच्या मेळाव्यासाठी 2000 बसेस सज्ज झाल्यात। प्रत्येक गावातून महिलांना आणण्यासाठी या बसेस आहेत। बसमध्ये खाद्यपदार्थांची सुविधा सुद्धा आहे। तर बसमध्ये प्रत्येकी 1.5 लिटर पाणी आणि विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे। तर गावागावातील महिलांना या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यासाठी या बसेस सज्ज आहेत। तब्बल 2000 बसमधून महिलांना इथं आणलं जाणार आहे आणि त्यामुळे आता गर्दी नेमकी किती होते तेही बघावं लागेल, कारण 2000 बसेसमधून प्रत्येक गावागावातून या महिला येणार आहेत आणि या महिलांसाठी बसमध्ये विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे। पाण्याची आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था इथं केलेली आहे। विविध वस्तूंचाही समावेश आहे। महिलांना बसवण्यासाठी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे। त्यासाठी मंडपामध्ये 84 वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले, तर 3500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली। त्यांच्या सोबत बातचीत सुद्धा केलेली आहे, तीही बघणार आहोत। तर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सर आहेत। सर, एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही तयारी केलेली आहे, कसं नियोजन आणि किती महिला या ठिकाणी येणार आहे, असं काय सांगणार? PM साहेबांची भव्य महिला बचत गट मेळाव्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये उमेदचे जवळपास बचत गटांमध्ये 2 लाखपेक्षा जास्त महिला आहेत। तसेच माविमचे 60,000 पेक्षा जास्त महिला आहेत। आमचं नियोजन आहे की या सर्व महिलांच्या बचत गटाचा मेळावा आपल्या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि त्याच्यासोबत प्रशासनातर्फे यांची सर्व सोय सुविधा आपण केलेली आहे। त्यांचे ट्रान्सपोर्टेशनसाठी बसेसची सुविधा, पार्किंगची सुविधा, तसेच प्रत्येक मंडपमध्ये आम्ही वेगवेगळे सेक्टर्स तयार केलेले आहेत। प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांचे पिण्याचे पाण्याचे जार, पेपर कप, तिकडे कचराकुंडी, मेडिसिन, डॉक्टर या प्रकारचे सर्व अरेंजमेंट केलेले आहे। सिक्युरिटी आणि सेफ्टीचे पण सर्व अरेंजमेंट केलेलं आहे आणि प्रत्येक सेक्टर न्याय तसा नियोजन करून, सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक कामासाठी जबाबदार अधिकारी पण त्या ठिकाणी नेमलेले आहेत। नक्की सर, एकंदर पाहिलं तर 8 हेलिपॅड तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। कुठे हे उतरणार आणि कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर? आपल्याकडे जवाहरलाल दर्डा विमान जे आहेत पट्टी, त्या ठिकाणी आपण सर्वचे सर्व हेलिपॅड तयार केले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व VIP आहेत, त्यांची लँडिंग आणि टेक ऑफ होणार आहे। नक्की सर, ह्या कार्यक्रमाला किती महिला बचत गट उपस्थित राहणार, किती संख्या आहे सर, काय सांगणार? आमचं नियोजन आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे पण बचत गट आहे त्यांचे जवळपास 2,60,000 पेक्षा जास्त मोठा नंबर आहे आपल्याकडे। तर आम्ही त्यांचे सर्वांचं नियोजन केलेलं आहे आणि तसंच आपले जे पण नियोजन आहे त्याप्रमाणे सुरू आहे। अंदाजे किती पोलीस तैनात करण्यात आले आहे सर? जवळपास 3500 जे पोलीसचे कर्मचारी आहेत ते कार्यक्रमासाठी आपण अपॉइंट केलेले आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।